किल्ला मेट्रो स्टेशन ब्लास्ट प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक झाली आहे। उत्तराखंडच्या मौलवी आसिमला एनआयए कडून अटक करण्यात आलेली आहे। हल्द्वानीमध्ये तो होता आणि तिथून त्याला अटक करण्यात आली। स्फोटात सहभागी दहशतवाद्याच्या मोबाईलमध्ये मौलाना आसिमचा नंबर सापडलाय। मौलवीवर स्फोटातील सहभागाचा संशय व्यक्त झालेला आहे। 4 वर्षापासून मौलवी मशिदीमध्ये शिकवत होता। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला आणखी तपशील देतील। शिवाजी, अगदी मौलाना मदनी हा या ठिकाणी राहत होता आणि तो उत्तर प्रदेशातील असल्याचं सांगण्यात येत आहे। आता त्याला ज्या पद्धतीने अटक करण्यात आलेली आहे त्याच्यानुसार जी माहिती समोर येईल त्यामध्ये पाहणं महत्त्वाचं आहे की त्याने या सगळ्यामध्ये प्रत्यक्षरित्या काय काय मदत केलेली आहे। एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे की त्याचा मोबाईल हा दहशतवाद्यांच्या मोबाईल नंबर दहशतवाद्यांच्या मोबाईलमध्ये सापडल्यानं आता हे उत्तराखंड कनेक्शन जोडले जाते। त्याच्यासोबत आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता त्याच्याकडनं खऱ्या अर्थानं कसे धागेदोरे जोडले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ज्या ठिकाणाहून ही अटक करण्यात आली त्या ठिकाणी हा मुलांना शिकवण्याचं काम करत होता। उत्तर प्रदेशमधील रामपूर जिल्ह्यातील टांडा दडियाल या गावचा तो रहिवासी आहे। पती आणि पत्नीसह या ठिकाणी राहत होता। दुसऱ्या व्यक्तीला ज्याला अटक करण्यात आली आहे तो इलेक्ट्रिशियनचं काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे। आणि तेव्हा या सगळ्या याच्यामध्ये नंबर जेव्हा मिळालेले आहेत त्यानंतर आता याचा इथपर्यंत पोहोचलेला आहे। फरीदाबादचा असिस्टंट प्रोफेसर असलेला उमर आणि मुजम्मिल या दोघांनी या सगळ्या याच्यामध्ये कट रचला होता। त्यांच्या मोबाईलमध्ये जी नंबर मिळालेली आहेत त्यांच्यावरती आता चौकशीचा ससेमिरा सुरू झालेला आहे। त्यांची चौकशी सुरू आहे आणि ज्यांचे नंबर आहेत त्याचा खरंच सहभाग होता का त्याचा तपास या ठिकाणी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद शिवाजी सगळ्या तपशिलांसाठी।